भजीसाठी मी 4 कांदे घेतले आहेत. असा आडवा कांदा कापायचा, सुटसुट होतो आणि भजी पण त्याची चांगली होतात, कुरकुरीत चांगले होतात. असे सुटसुट करायचे, असे सोडायचे, असे म्हणजे ते व्यवस्थित भजी होते आणि कुरकुरीत भजी होते. मग असं पाकळ्या हे करायचं. तर मीठ टाकत आहे. कांदा असा मॅश करायचा, असं पाकळ्या पाकळ्या होतील असे मॅश करायचं. असं मॅश करायचं. 10-15 मिनटं ठेवून द्यायचं पाणी सुटायला. यायला पाणी चांगलं सुटते, मग भजी आपली चांगली होते, क्रिस्पी होते, कुरकुरीत म्हणजे असं. कांद्याला बघा असं पाणी सुटलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, पाणी सुटलं आहे पूर्ण. बघा असं झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये चण्याचं पीठ सगळं टाकणार आहे. मटेरियल सगळं, मिरची, चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, ओवा असं हातावर हे करून टाकायचं. ओवा आणि हळद, जिरा पावडर, तिखा लाल, धना पावडर. कांद्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी. आता थोडंसं फक्त टाकते मी मीठ. हे सगळं कालवत आहे. कांदा आपला ओला आहे. याच्यामध्येच पहिलं द्यायचं करून, नंतर असं चांगलं मिक्सर करायचं. थोडंसं पाणी नंतर टाकायचं. बघा याच्यात चांगलं मिक्स झालेलं आहे. पाणी टाकायची गरज नाही. हे बघा सगळं ओलं झालेलं आहे. अगर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाणी टाकू शकता, मला तर गरज नाही. याच्यातच झालेलं आहे. गरम केलेलं तेल आहे, हे टाकायचं याच्यामध्ये. थोडंसं ओतायचं म्हणजे कसं कुरकुरीत होणार भजी. असं मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे बघ कसं अशी सोडायची असते पाण्यामध्ये, तेलामध्ये एक टाकायची अशी. दहा 12 हाडा या तेलामध्ये एवढ्या. गॅस थोडं मिडियम ठेवायचं, जास्त फास्ट नाही, जास्त स्लो नाही, म्हणजे आतमध्ये चांगली शिजून द्यायची. थोडंसं पलटी करायचं. बघा कशा कुरकुरीत दिसत आहेत. कलर पण मस्त आला आहे. हे बघा भजी आपली रेडी झाली आहे. हे बघू शकता, छान आलं आहे, लाल वगैरे. एकदम कुरकुरीत झाले आहे.